नमस्कार. पत्रकारिता क्षेत्रामध्ये अल्पावधीतच एक युवा पत्रकार म्हणून प्रेस मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्यामध्ये आपला एक कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे सातारा जिल्ह्यातील एक युवा पत्रकार जे धडाडीचे अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी आतापर्यंत मार्गी लावलेले आहेत. अनेक भ्रष्ट माणसांच्या तिने अनेक आतापर्यंत चव्हाट्यावर आणलेले, अनेक राज्यात काम करणारे अनेक मातब्बर पुढाऱ्यांच्याबरोबर त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेली किंवा त्यांच्या सहवासात त्यांनी कार्यकाल व्यतीत केलेला आहे. असे महेशजी क्षीरसागर आपल्या समोर आहेत. खरं तर पाहिलं तर आज श्रीकांत भाऊ आपण एक माझी मुलाखत घेतली, माझी पहिलीच मुलाखत म्हणावी लागेल. मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि अनेकांना टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रापर्यंत पोचवलं. खरं तर पाहिलं तर माझा हा प्रवास हा तितका सोपा नाही. संघर्ष काय असतो तो मी जवळून पाहिलेला आहे. पण लहानपणापासून माझी एकच जिद्द होती की मी हे करू शकतो, मी या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वाटा कुणीही दाखवत नाहीत. मात्र माझं एकच ध्येय होतं की मी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपण शिकायचं आणि त्या टेलिव्हिजन क्षेत्रापर्यंत आपण पोहोचायचं, ही माझी एक जिद्द होती. मी सातारा शहरातील एका ग्रामीण भागातील एका TV केबल चॅनलला काम केलं आणि केबल चॅनलला काम करत असताना मला एवढा अनुभव नव्हता. मात्र माझे जे मित्रपरिवार होते त्यांनीसुद्धा मला त्यातून चांगल्या मार्ग दाखवलं आणि चांगलं ज्ञान दिलं. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं मी जर पाहिलं तर मला पत्रकार क्षेत्राचं नॉलेज येऊ लागलं आणि कमी वेळामध्ये मी ते शिकलो. आणि काही दिवसांमध्ये मला एका नॅशनल चॅनलला ऑफर आली आणि त्यानंतर मी माझा प्रवास सुरू केला. म्हणजे यामध्ये प्रवास सुरू करत असताना सातारा जिल्ह्यामध्ये मी पहिल्यापासूनच चांगलं त्या ठिकाणी नेटवर्क ठेवलं होतं आणि त्या माध्यमातून लोकांच्या मला त्या ठिकाणी प्रश्न असेल ते जवळून माहीत होते आणि कमी वेळामध्ये मला कोणता प्रश्न कुठं मांडायचा आणि त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर कसं काढायचं हे सुद्धा मला माहीत होतं. आणि खरं तर पाहिलं तर ग्रामीण भागातील जो तरुण आहे तो शहरातील एखादा टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी उत्सुक नसतो, कारण की त्या ठिकाणी त्यांना माहीत असतं की त्या ठिकाणी प्रोफेशनली लोक असतात. ग्रामीण भागातील मुलगा त्या ठिकाणी कसा टिकू शकतो हे त्यांना त्यांच्या मनामध्ये खतखत होत असते. मात्र मला अनेक तरुणांना सांगणं असं आहे की ग्रामीण भागातील मुलगासुद्धा चांगल्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, बरोबरी झेप घेऊ शकतो. फक्त आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे, जिद्द पाहिजे आणि चिकाटी पाहिजे. आणि पत्रकारिता क्षेत्रात करिअर करावं असं का वाटलं तुम्हाला? पत्रकारिता क्षेत्रामध्ये करिअर करण्याचं वाटलं की जनतेचे अनेक प्रश्न होतं आणि ते प्रश्न मला जवळून दिसत होते. आणि आपण म्हटलं की आपण रक्तामध्ये कुठेतरी पत्रकारिता माझ्या रक्तामध्ये उराशी येत होती आणि मला पत्रकारिता करायची. मग मी पत्रकार क्षेत्राकडे वळालो आणि त्यावेळी मला समजलं की पत्रकार क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अनेकांचे प्रश्न सुटतात आणि त्या ज्या प्रश्नांची उत्तर आहेत ते मार्गी लागतात. पत्रकारिता क्षेत्र असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मार्गदर्शक असतो, एक गुरु असतो, एक कुठला तरी त्यांचा एक हेडमास्टर असतो, एक मास्टर माइंड माणूस असतो, एक आयडॉल असतो. तुम्हाला असा कुठला गुरु भेटला का ज्याने तुम्हाला हे असं मार्गदर्शन केलं की तुम्ही पत्रकार क्षेत्रात करिअर करा? तसं म्हटलं तर पत्रकार क्षेत्रामध्ये मला मार्गदर्शन कुणीच केलं नाही. मीच पत्रकार क्षेत्रामध्ये मीच असं टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये बघायचो, पेपरमध्ये बघायचो. आणि मला एका ठिकाणी आमचे मित्र आहेत राऊत सर, त्यांनी मला सांगितलं महेश एका चॅनल लोकल केबल चॅनल आहे त्या चॅनलला काम करतो का. तर मी म्हटलं ठीक आहे, मला जमत नाही पण मी करू शकतो. मी म्हटलं आता पत्रकार क्षेत्रामध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि काम करायचं आहे. त्यासाठी मी त्यांचं मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी पत्रकार क्षेत्रामध्ये उतरलो आणि लोकल जी सातारा जिल्ह्याचा एक केबल चॅनल आहे त्या ठिकाणी मी काम केलं. आणि त्यानंतर पत्रकार क्षेत्रामध्ये मलासुद्धा काही ठिकाणी हॅरेसमेंट होऊ लागली पहिल्यांदा. म्हणजे पत्रकार क्षेत्रामध्ये एखादा नवीन आला तर त्या ठिकाणी हॅरेसमेंट करतात की हा पत्रकार नवीन आला आहे. पण त्या पत्रकार क्षेत्रामध्ये त्याच ठिकाणी लोकांचा संपर्कसुद्धा माझा चांगला होता आणि परिचय होता आणि एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून लोक माझ्याकडे बघत होते. त्यानंतर त्या सर्वांनी मला जवळ केलं आणि जी टेलिव्हिजन क्षेत्रातली जी लोक आहेत त्यांनी मला जवळ केल्यानंतर मला त्या ठिकाणी त्यांच्याकडून सहवास लाभला आणि सहवास लावत मी त्यांच्याकडून शिकलो आणि थोड्या वेळामध्ये मी ते आत्मसात घेतलं आणि मी स्वतःच त्या स्टेजवरती उभा राहिलो आणि एका टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी स्टँड राहिलो की आपल्याला स्वतः पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपणच स्वतः उभं राहिलं तरच यामध्ये
या गोष्टी होऊ शकतात. महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत. अनेक राजकीय पक्षाच्या अनेक राजकीय पुढाऱ्यांच्याबरोबर नेत्यांच्याबरोबर आपले जवळचे हितसंबंध आहेत. अनेक आता आम्ही नेहमी पाहतो प्रेस मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, तुम्ही पत्रकार जरी असले तर अनेक ठिकाणी तुम्ही असे राजकारणातील विविध मातब्बर नेते मंडळींच्या तुम्ही संपर्कात असता. मग त्या संपर्कात आज महाराष्ट्रात अशी चर्चा आहे का पत्रकारिता ही विकाऊ झालेली आहे, पत्रकारितेत पारदर्शकता राहिलेली नाही किंवा एक ब्लॅकमेलिंगचं साधन म्हणून पत्रकारिता इकडे पाहिलं जातं. तर तुम्ही इतक्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वांच्या बरोबर काम करताय, तर त्यात तुम्हाला हे आता मी जे बोललो तशा पद्धतीने तुमची आज पत्रकारिता पारदर्शक असते, मग इतर नेत्यांच्या संपर्कात तुम्ही नेहमी असता राजकीय नेत्यांच्या, त्याचा अर्थ काय होतो? पत्रकार क्षेत्रामध्ये राजकीय नेते असतात. राजकीय नेत्यांचे संबंध ठेवलेच पाहिजेत. ठीक आहे, एक मैत्रीचे संबंध असतात, एक जिव्हाळ्याचे संबंध असतात. पण एखादा नाही, मैत्रीचे संबंध असतात तिथपर्यंत ठीक आहे, पण मैत्रीच्या संबंधात जर आपण एखाद्याच्या मैत्रीचे संबंध ठेवणाऱ्या नेतृत्वाबरोबर आपण प्रेम करतोय किंवा निष्ठा ठेवतोय, तिने काही चुकीचं काम केलं ते तुम्ही छापू शकता का? किंवा 100% त्यांनी जर त्यांना आजवर आम्ही सांगू शकतो, तुमचा एखादा कोणताही विषय आमच्याकडे आला चुकीचा, तर आम्ही त्या विषयाला त्या ठिकाणी प्रश्न आम्ही मार्गी लावणार. आमचं काय झालं तरी चालेल, पण प्रश्न हा ते आम्ही सोडवणार. पत्रकारिता क्षेत्रामध्ये पक्ष नेतृत्वांचा किंवा पक्षाच्या नेत्यांबरोबर मैत्री असणं ही ज्याला पत्रकारितेमध्ये कुठंतरी किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तुमच्या अनेक पक्ष नेतृत्वाबरोबर किंवा पक्षाच्या नेत्यांच्याबरोबर संबंध आहेत, तर तुम्ही आता जे सांगताय म्हणजे औपचारिकता म्हणून नाही, मी एक पत्रकार म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारतोय का तुम्ही एखाद्या नेत्याचे बरोबर निष्ठा ठेवता, प्रेम ठेवता. तर प्रेम ठेवता तर तुम्ही त्यांच्या जे दुर्गुण आहेत किंवा त्यांचे जे निगेटिव्ह पॉईंट आहेत तुम्ही कधी आतापर्यंत मांडलेत का? आणि मांडले असेल तर कुठल्या नेत्याचे कुठले पॉईंट मांडले ते सांगा. 100% मांडलेत. शशिकांत शिंदे असतील, महेश शिंदे असतील, आमचे शिवेंद्र राजे असतील, उदयनराजे, अनेक प्रश्न मांडलेत. संबंध सगळ्यांवर ठेवावे लागतात. त्यामध्ये कोणताही पक्ष असून दे, कोणतीही संघटना असून दे. कसं आहे, लोकांचं प्रश्न घेऊन येतात. त्यावेळी आता ह्याच्यामध्ये राजकीय असेल किंवा संघटना असतील, प्रत्येकाच्या ह्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात. सामाजिक कामसुद्धा करतात आणि किंवा एखाद्या ठिकाणी सुद्धा एखादी निगेटिव्ह त्यांच्याकडे थिंकिंग असते किंवा एखादं चुकीचं काम करतात. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी छापतो किंवा तो लावतोच. पक्ष असो, संघटना असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा तुमचं पत्रकारिता क्षेत्र असो, पत्रकार या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला भावलेला एखादं व्यक्तिमत्व कुठलं, त्यात राजकारणातला असो, समाजकारणातला असो किंवा पत्रकारितेतला असो, तुम्हाला असं एक भावलंय ज्यासाठी आपण आपला जीव ओवाळून टाकू शकतो, असं एखादं क्षेत्रातलं एखादं व्यक्तिमत्व तुम्हाला आतापर्यंत भेटलं का? त्याचं नाव सांगू शकता? काय आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक आमदार, खासदार, चांगले राजकीय नेतेसुद्धा आहेत. मात्र खरं जर पाहिलं तर संपूर्ण पक्ष असतील असे अनेकांचे संबंध असतात. मात्र खरं जर पाहिलं तर 2019-20 जो काळ होता, त्यामध्ये महाराष्ट्रावर नव्हे, भारतावर नव्हे तर जगावरती कोरोनाचं सावट कोसळलं होतं आणि यामध्ये कोरोनाच्या सावटामध्ये अनेकांचं त्या ठिकाणी प्राण गेले. खरं पाहिलं तर यामध्ये कोरोना हा भयंकर रोग होता. त्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कोण कुणाच्या जवळ जात नव्हतं, कोण कुणाला विचारत नव्हतं. सक्का भाव असेल, सक्के कुटुंब असेल, याच्यामध्ये सुद्धा दुरावा होता. मात्र अशामध्ये जगामध्ये ज्या नावाची चर्चा झाली ते म्हणजे लोकनेते निलेश लंके. त्यावेळीचे आमदार होते, आता खासदार होते. मात्र खरं जर पाहिलं तर या गोष्टीकडे जर बारकाईने जर पाहिलं तर निलेश लंके हे स्वतः कोविड सेंटरमध्येच राहायचे. त्या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये राहून रुग्णांना आधार द्यायचे आणि रुग्णांची काळजी करायची. खरं तर पाहिलं तर त्यावेळी लोकप्रतिनिधी कोणीही त्या ठिकाणी येत नव्हतं. मात्र एक पारनेरसारख्या तालुक्यातील एक नेता त्या ठिकाणी येत होता आणि खरं तर पाहिलं तर त्या लोकनेत्याला साथ देणारे त्यांचे लहानपणापासूनचे मित्र श्रीकांत भाऊ चौरे यांचाही त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. कारण त्या ठिकाणी श्रीकांत भाऊंनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना साथ दिली आणि या ठिकाणी आपण कोविड सेंटरसुद्धा उभं करूया. त्या ठिकाणी त्यांनी 1000 बेडचं कोविड सेंटर उभं केलं. खरं तर पाहिलं तर त्यावेळेचा काळ जर पाहिला तर त्यावेळी एका सोशल मीडियावरती असे प्रेस जळत असणाऱ्याचे व्हिडिओ हे सगळीकडे व्हायरल होतं. सगळे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये व्हायरल होत होते. त्यावेळी
त्यावेळेचे लोकनेते आमदार होते निलेश लंके साहेब, हे वैष्णोदेवीला दर्शनासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांना त्या ठिकाणी ते भावूक झाले. ते म्हणाले की माझा पारनेर तालुका कसा असेल, माझ्या पारनेर तालुक्याची लोक कशी असतील. त्या ठिकाणी त्यांना कोविड झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मदतीसाठी कोण आहे, त्या ठिकाणी निलेश लंके यांनी त्या ठिकाणी परत वैष्णोदेवीला ते मुंबईला आले आणि त्यांनी सगळ्यांना कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठान असेल, निलेश लंके प्रतिष्ठानच्या या कार्यकर्ते असतील किंवा पारनेर तालुक्याची संघटना असतील किंवा मित्रपरिवार असेल, त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की आपण या ठिकाणी कोविड सेंटर आता उभं करायचं आहे आणि या कोविड सेंटरमध्ये आता आपण रुग्णांची सेवा करायची आहे. आणि त्यानंतर त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. त्यामध्ये त्यांनी आव्हान केलं होतं की मदतीसाठी आपल्या कोविड सेंटर उभं करायचं आहे. आपली भावना समजली, आपला विषय समजला, आपल्याला वेळ कमी आहे. आपल्या थोडक्यामध्ये एक शेवटच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आतापर्यंत पत्रकारिता क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे, पारदर्शक आहे. परंतु या भविष्यात तुम्हाला एकच मिनिटात तुम्ही सांगा, भविष्यामध्ये तुम्हाला पत्रकारिता क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात कुठल्या एंगलने तुम्हाला एक करिअर करायला संधी आहे किंवा कुठल्या इच्छा काय आहे तुमच्या भविष्यामध्ये, तुम्ही काय करू शकताय, एकाच मिनिटात सांगा. भविष्यामध्ये माझी एवढी इच्छा आहे की समाजामध्ये लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवायचे. खरं तर पाहिलं तर आपण समाजामध्ये आज जर पाहिजे तर लोकशाही राहिली का नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. कारण आज जर पाहिलं तर राजकीय पिढी आहे ती कुठेतरी भरकटलेली वाटते. मला तर वाटतं की पत्रकार क्षेत्रामध्ये मला काम करू इच्छितो. मात्र माझ्या अनेक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी बोलावण्यात येतं की तुम्ही आमच्यासोबत या, असं सुद्धा मला बोलवलं येतं. पण मी सुद्धा त्या विचारावरती अजूनही ठाम नाही. मी अजूनही माझ्या पत्रकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. धन्यवाद पत्रकार साहेब. आपण थोड्या वेळातच भरपूर काही सांगून गेलात. आज तुमच्यासारख्या युवा पत्रकाराची आज राज्याला नाही नव्हे तर देशाला गरज आहे. आज आपण वेळ दिला, आपल्याबरोबर चर्चा झाली, चर्चा पण छान झाली. आपल्याला समाधान मिळालं तुमचं पत्रकारिता क्षेत्रातलं योगदान ऐकून. धन्यवाद.